धुले जिले के शिंदखेड़ा तहसील में नगरोत्थान योजना और सूरबर्ज जयंती अभियान के अंतर्गत किए गए करोड़ों के कार्यों में गंभीर अनियमितताओं और भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए वंचित बहुजन आघाड़ी ने मोर्चा खोल दिया है। संगठन ने इन योजनाओं की गुणवत्ता और खर्च पर सवाल खड़े करते हुए कड़ी कार्रवाई की मांग की है। शिंदखेड़ा नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान योजना और सूरबर्ज जयंती अभियान के तहत हुई 21 करोड़ और 23 करोड़ की जल आपूर्ति योजनाओं पर वंचित बहुजन आघाड़ी ने गंभीर भ्रष्टाचार और घटिया काम का आरोप लगाया है। संगठन का कहना है कि उन्होंने तहसीलदार और संबंधित विभागों को कई बार लिखित शिकायतें दी, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई। इसको लेकर वंचित आघाड़ी ने जिला कलेक्टर कार्यालय पहुंचकर पारदर्शी जांच की मांग की। युवा आघाड़ी उप जिला अध्यक्ष राहुल पाटकले ने चेतावनी दी कि यदि दोषियों के खिलाफ आपराधिक प्रकरण दर्ज नहीं हुआ तो संगठन तीव्र आंदोलन करेगा। वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरामध्ये 21 कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कम मध्ये 23 कोटीचं काम चालू आहे। पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही। बघितलं गेलं तर 21 कोटीची पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे। लोकांना 21 कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही। जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोटपणे एका ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील। परंतु तिथे गुन्हे दाखल न होता, फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत। तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे, जर का या 21 कोटी आणि 23 कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्या विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग द्यावं लागेल।